नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत काजू मसाला. तुम्ही म्हणाल काजू मसाला तर आम्ही पण बनवतो, पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील हा काजू मसाला एकदा नक्की बनवून बघा. सगळेजण आवडीने मागून खातील अशी खात्री आहे. व्हिडिओला सुरुवात करूयात. काजू मसाला बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी भरून इतक्या काजूचा वापर करायचा आहे. या इथं मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये मी 1 पळी इतकं तेल घातलेलं आहे. तेल हलकंसं गरम झालं की आपल्याला यामध्ये अर्धा वाटी इतके काजू घालायचे आहेत भाजण्यासाठी. तर या इथं जवळपास 25 ते 30 काजू इथं मी भाजण्यासाठी कढईमध्ये घातलेले आहेत. गॅस अगदी लो टू मीडियम ठेवायचा आहे आणि अधूनमधून हलवत हा काजू आपल्याला अगदी छान असा भाजून घ्यायचा आहे. काजू जास्तही करपवायचा नाही. आतपर्यंत अगदी खमंग खरपूस भाजेपर्यंत आपल्याला हा काजू या तेलामध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. या पद्धतीने अधूनमधून हलवायचा आहे, जेणेकरून काजू पटकन करपला जाणार नाही. गॅस कुठेही फुल करायचा नाही. अगदी लो टू मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने हा काजू आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता काजूचा रंग आहे तो हलकासा बदलायला लागलेला आहे, म्हणजेच काजू आपला छान असा भाजून झालेला आहे. आता सर्व काजू मी कढईमधून बाजूला काढून घेते. हॉटेलमध्ये ज्या प्रकारचा टेस्टी काजू मसाला आपण खातो त्याच प्रकारचा काजू मसाला आज आपण घरच्या घरी बनवत आहोत आणि तेही घरातील उपलब्ध साहित्यामध्ये. अगदी झटपट कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये तयार होणारा हा काजू मसाला असणार आहे. तर या ठिकाणी तळून घेतलेले सर्व काजू मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत. काजू अगदी छान खमंग खरपूस आतपर्यंत तळलेले आहेत. काजू तळून घेतलेल्या तेलामध्येच आपल्याला 2 मीडियम साईजचे उभ्या स्लायसेसमध्ये चिरून घेतलेले कांदे घालायचे आहेत. कांदा देखील व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात. आता हा कांदा आपल्याला जास्तही डार्क रंगावरती तळायचा नाही किंवा भाजायचा नाही. कांदा अगदी मऊसर होईपर्यंतच आपल्याला छान असा हलवून घ्यायचा आहे. कांद्याचा रंग अजिबात बदलू द्यायचा नाही, नाहीतर भाजीचा रंग बदलू शकतो. आता यामध्ये आपल्याला थोडासा लसूण आणि 2 छोटेसे अद्रकचे तुकडे घालायचे आहेत. अद्रक लसूण जास्त वापरायचा नाही, कारण काजू मसाला आहे यामध्ये अद्रक लसणाचा उग्र वास येऊ शकतो. या ठिकाणी मी 2 मोठ्या आकाराचे रफली चिरून घेतलेले टोमॅटो देखील यामध्ये घातलेले आहेत. आता यामध्ये घालत आहे 20 ते 25 काजू. तर हे काजू मी 4 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते. त्यानंतर काजू अगदी छान असे भिजलेले आहेत, मऊसर झालेले आहेत. ते काजू यामध्ये घालायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे काजू भिजवण्यासाठी तुमच्याकडे 4 तास वेळ नसेल तर 1 तासासाठी हे काजू तुम्ही गरम पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता किंवा हेच काजू तुम्ही रात्रभर देखील पाण्यामध्ये भिजवून घेऊ शकता. सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहे फ्रेश कोथिंबीर. सोबतच घालूया 1 चमचा इतकी कसुरी मेथी. यामुळे आपल्या भाजीला अगदी छान अशी टेस्ट येते. आवर्जून यामध्ये आपल्याला कसुरी मेथी वापरायची आहे. जर का तुमच्याकडे धने जिरे पूड नसेल तर तुम्ही यामध्ये 1 चमचा धने आणि अर्धा चमचा जिरे देखील या वाटणामध्ये किंवा या आपण जे जिन्नस भाजलेले आहेत यामध्ये घालू शकता. आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये अगदी पाव चमचा इतकं मीठ घालूयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात. त्यानंतर यावरती झाकण ठेवूयात आणि टोमॅटो मऊसर होईपर्यंत या सर्व जिन्नस छान अशा वाफवून घेऊयात. तर मी फोडणीमध्ये धना जिरे पूड वापरणार आहे, त्यामुळे मी यामध्ये जिरे आणि धने घातलेले नाहीत. झाकण ठेवून याला मी छान असं टोमॅटो मऊसर होईपर्यंत शिजवून घेतलेलं आहे, वाफवून घेतलेलं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता सर्व जिन्नस अगदी छान अशा मऊसर झालेले आहेत. आता या सर्व जिन्नस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. हे सर्व मसाले थंड होण्यासाठी जवळपास 10 मिनिटं लागतात. तर अगदी छान अशा ह्या सर्व जिन्नस थंड झाल्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून हे मिक्सरला पाण्याचा वापर न करता अगदी छान असं बारीक करून घ्यायचं आहे. याची छान अशी फाईन प्युरी बनवून घ्यायची आहे. पाण्याचा वापर न करता मी हे छान असं वाटण बनवून घेत आहे. हवं असल्यास तुम्ही 3 ते 4 चमचे इतकं पाण्याचा वापर यामध्ये करू शकता. तर इथं बघू शकता अगदी छान अशी फाईन प्युरी याची बनवून तयार झालेली आहे. हे वाटण कुठेही मोठं ठेवायचं नाही, अगदी बारीकसर अशा प्रकारचंच हे वाटण बनवून घ्यायचं आहे. आता आपण जे वाटण बनवण्यासाठी जिन्नस भाजून घेतलेली होती त्याच कढईमध्ये आपल्याला 2 पळ्या तेल घालायचं आहे. तेल हलकंसं गरम झालं की आपल्याला यामध्ये वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे. वाटण घातल्यानंतर अगदी छान असं तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. जेवढं वाटण हे आपण छान परतू तेवढं भाजीला रंग छान येतो आणि चवही चांगली येते.
वाटण परतून झाल्यानंतर काही सुके मसाले घालूयात। अगदी चिमूटभर इतका हिंग घालायचा आहे, पाव चमचा हळद पावडर घातलेले आहे आणि या इथं मी 1.5 चमचा इतकं ठेवणीतलं काळं तिखट घातलेलं आहे। याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला घालू शकता किंवा लाल मिर्च पावडर घालू शकता। धना पावडर घातलेले आहे 1 चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे आणि फोडणीमध्येच मी चवीकरता मीठ घातलेलं आहे। कांदा टोमॅटो भाजताना देखील आपण पाव चमचा मीठ घातलेलं होतं, त्यामुळे इथं मिठाचा वापर बेताने करायचा आहे। सुके मसाले वाटणामध्ये घातल्यानंतर अगदी छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत, एकजीव करून घ्यायचे आहेत। या मसाल्यांमध्ये मी गरम मसाल्याचा वापर केलेला नाही, कारण माझ्या ठेवणीतल्या काळ्या तिखटमध्ये गरम मसाल्याचा वापर केलेला आहे। जर का ठेवणीतल्या काळ्या तिखटमध्ये गरम मसाला नसेल तर अर्धा चमचा इतका गरम मसाला तुम्ही या फोडणीमध्ये घालू शकता। मिक्सरचं भांडं विसून अर्धा वाटी इतकं पाणी यामध्ये घातलेलं आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा ग्लास इतकं गरम केलेल्या पाण्याचा वापर करायचा आहे। यामध्ये गरम केलेल्या पाण्याचाच वापर करायचा आहे, त्यामुळे भाजीची चव आहे ती छान लागते किंवा भाजीची टेस्ट आहे ती बिघडली जात नाही। तर भाजीची कन्सिस्टन्सी बघत आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे। तर अगदी ग्रेव्ही टाईप ही भाजी आपल्याला बनवायची आहे। तळून घेतलेल्या काजूंपैकी आपल्याला अर्धे काजू यामध्ये घालायचे आहेत आणि थोडेसे काजू आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे आहे डेकोरेशन करता। भाजीवरती झाकण ठेवायचं आहे आणि अगदी लो टू मीडियम गॅसवरती 5 ते 6 मिनिटांसाठी ही भाजी शिजवून घ्यायची आहे। शिजवून घेतल्यानंतर भाजीवरचं झाकण काढत आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीला तरी काही सुंदर आलेले आहे, रंग पण छान आलेला आहे आणि सुगंध म्हणाल तर या भाजीचा अगदी घरभर दरवळत आहे। अशा प्रकारची टेस्टी भाजी इथं बनवून तयार झालेली आहे। या इथं आपला मस्त असा चमचमीत आणि चविष्ट अशा प्रकारचा काजू मसाला घरच्या घरी बनवून तयार झालेला आहे। हा काजू मसाला थंड झाल्यानंतर आणखीन थोडासा घट्टसर होतो किंवा आठरला जातो, त्यामुळे अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती हा काजू मसाला मी बनवून घेतलेला आहे। हा काजू मसाला मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशा प्रकारचा काजू मसाला बनवून तयार झालेला आहे। यामध्ये आपण कसुरी मेथी आणि किचन किंग मसाला वापरलेला आहे, त्यामुळे या भाजीला चव म्हणाल तर अप्रतिम येते। तर काजू मसाला प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर डेकोरेशन करता ठेवलेले काजू आपल्याला वरच्या बाजूने ठेवून घ्यायचे आहेत। हे पहा या पद्धतीने। तर चवीला तर हा काजू मसाला भन्नाट लागतोच, पण दिसायला देखील तुम्ही इथं बघू शकता अगदी चमचमीत अशा प्रकारचा काजू मसाला बनवून तयार झालेला आहे। हा काजू मसाला तुम्ही फुलक्यासोबत खाऊ शकता, रोटीसोबत खाऊ शकता किंवा हा काजू मसाला तुम्ही चपातीसोबत किंवा भातासोबत देखील खाऊ शकता। वरच्या बाजूने कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर हा काजू मसाला सर्व करण्यासाठी घ्यायचा आहे। अगदी चमचमीत कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये तयार होणारा हा काजू मसाला तुम्ही देखील एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।